देवाला थांबवून लावावा हे स्मरणाचे उदाहरण आहे. त्याच्या विरुद्ध विस्मरण, देवाचं विस्मरण झालं तर वेगवेगळ्या प्रकारचा माणसाचा कसा कसा होतो. ज्यांनी देवाला विसरलं. आता महाभारतात श्रीकृष्णाला पांडवांजवळ ठेवले, कौरवही होते, परंतु किती जणांनी श्रीकृष्णाला ओळखलं महाभारत वाचण्यास लक्षात येते. नित्य प्रभूच्या सानिध्यात राहून सुद्धा श्रीकृष्णाला न ओळखणारे महाभारतात बरेच आहेत. आणि नित्य सानिध्यात प्रतिपक्षात राहून सुद्धा ओळखणारे भीष्म सुद्धा आहेत. भीष्माचं स्मरण ठेवलेलं आहे. भीष्माची द्वादशी भीष्म शर्षण जरी चढले तरी सुद्धा देवाचं चिंतन उत्तरायण येईपर्यंत आणि उत्तरायणामध्ये भीष्म. तर भीष्माचार्य हे महाभारतामध्ये कौरव पक्षात असून सुद्धा देवाचं स्मरण ठेवणार आहे. देवाचा मामा आहे कंस, परंतु भावच्या ओळखू शकले नाही. जरासंध ओळखू शकला नाही, काल्याला ओळखू शकला नाही, कौरवामध्ये दुर्योधन असतील, दुःशासन असतील, देवाला ओळखू शकले नाही. एवढा अंधा धृतराष्ट्रामध्ये अंधा खरंच खरं काय महाभारत त्याला सुद्धा भगवान श्रीकृष्ण कळाले नाही. संजयाला काय, विदुराला काय, म्हणजे स्मरण ठेवल्याचे नाव या तयारी सांगतो म्हणजे मग तुम्हाला सगळ्याचे उदाहरण देत बसायची गरज नाही. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यास, अंबरीष, शुकशौनक, भीष्म, रुद्रमा, अर्जुन, वशिष्ठ, विभीषण आदी पुण्याने वार परम भागवतांत स्मरणामी. ज्यांनी प्रभूचं स्मरण केलं त्यांचं आपण स्मरण करतो. इतका अधिकार देवाच्या नाम चिंतनाने प्राप्त होतो. विठ्ठला देवाचं चरित्र गातात तो देवाला आणि त्यांचे दास होण्यासाठी आपण प्रयत्न करावे.
सांभाळी आलिया घात निवाराया. म्हणून देवाचं स्मरण केलं तर आपला देव आवडतो, देवाला आपण आवडतो. आपला सुद्धा देवच आवडता असा देवाला सुद्धा आपण आवडतो, आपली भक्ती आवडते. याच्यासाठी जीवनभर करणार, कारण तेही प्राणापरोते मग आवडती निरुते जे भक्त चरित्राती प्रशंसिती. मग असे भक्त देवाला सुद्धा आवडतात. करण्याचा उद्देश काय? प्रभूचं स्मरण राहणं. थोडक्यात आपल्याकडे चार चर्चांना वेळ कमी आहे, त्याच्यामुळे शॉर्टकट सांगतो. आता स्मरण राहण्यासाठी संसार आडवे येतात, विस्मरण का होतं आपल्याला? कारण मोह माया, पहिली गोष्ट माया आहे. सगळेजण मायेच्या कचाट्यात सापडलेले आहे, त्याच्यामुळे प्रभूचं स्मरण राहत नाही. दुसरं कारण आहे, संसारात आपण इतके गढून जातो की देवाला विसरतो. मग संतांना यावं लागतं आणि समजून सांगावं लागतं की देवाला कसं विसरलं. संसारात राहून सुद्धा देवाचं स्मरण करा. पहाते पांडव अखंड वनवासी परित्यागी देवासी. मग हे जे सांगणं आहे संतांचं, दुसरं कोण सांगणार? तुमच्या हिताची काय कुणाला? तिची माझे हित करीती माझे हित करीती सकळ. तो संत करतात, कारण संताची पायी त्याच्यावर हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास जन्म करण्याचा. कारण एकमेव संतच असे आहेत की तेची माझे हित करीती सकळ. आणि त्यांनी माझे हित केल्यावर मग जेणे हा गोपाळ कृपा करी, मग देव आमचा कृपा करा. म्हणून संत असे आहेत की ते जीवाला निरंतर जागवतात, मग निरंतर जागवते. म्हणून संतांकडे जावं आणि देव समजून घ्यावा. आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर जीवनभर परमार्थ केला तर जीवाला उत्तम गती मिळेल. अधोगतीला जीव जात नाही, कारण नाही कल्याणकृत कसं दुर्गतीने जातात. किंवा शिक्षण भवती धर्मात्मा शस्त्र शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानी अन्नमे भक्त प्रणश्यति. माझा भक्त कधीच नाश पावत नाही. म्हणून संत सांगतात की भक्ती करा, नाम चिंतन करा. विठ्ठला आपल्याला विस्मरण पडतं. मला सांगा, आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्ष. त्याच्या झोपेत किती गेलं, भजनाला किती उरलं, हे सगळं कॅल्क्युलेशन करायला आपल्याला संत लावा. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद.
वर्तनी चिंता मरे मागता अशी कंडिशन आहे. त्याच्यात सुद्धा अल्प आयुष्य मानवते. शतकर्णी की मी सांगतो अर्धा आपल्या आपण बघायचं की भजनाला किती उरलं. म्हणून प्रभूचं सतत चिंतन एवढं सोपं नाही. लक्षात घ्या. आता तुम्हाला देवाचं चिंतन करणारा मग आवडतो का पैसा कमावा? सगळ्यांना पैसा कमावा पाहिजे. चिंतन करणारा त्याला घरामध्ये जायला नाही का? तो निरुद्योग वाटतो पैसा त्याला ज्याला विविध अर्जन केलं तो पाहिजे. देव मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा होतो फार क्वचित लोकांना पाहिजे. अशा आपल्या गरज. म्हणून संत जागे करतात. आता वैकुंठवासी नीलकंठराव यांनी आयुष्यभर परमार्थ केला. आदरणीय आमचे विष्णू काका शिक्षक आहेत. परमार्थाच्या क्षेत्रात वडिलांनी आयुष्यभर परमार्थ केला. विष्णू काका ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात काम करतात. अतिशय सुंदर चित्रकला विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन हे जे काम आहे ज्ञानाने सदृश ज्ञानदानाचं कार्य करतात आणि सात्विक कुटुंब आहे. वैकुंठवासी नीलकंठराव पांडुरंगराव दुधाटे यांनी सुद्धा आयुष्यभर हरिपाठ काकडा आणि ज्ञानेश्वरी वाचन भगवद्गीता गाथा पारायण अशा प्रकारे परमार्थ केल्यामुळे शेवट गोड झाला. आणि म्हणून त्यांना देवाचा विसर कधीच पडला नाही. त्यांनी देवाला विसरले नाही. मग आता शेवटच्या टायमाला विनंती करावी लागते. कोणती?
संतांना विनंती आहे, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपाळू तुमचे कोणते आठवण तुम्ही द्यावी पांडव, किंवा माझी सांगा काकुलती देवाला माझी आठवण करून द्या. कारण मी प्रभूचं स्मरण केलं, प्रभूला मला जायचं असं नाही, कारण त्याला मी काही एकटाच लावला नाही का. अनेक भक्त आहेत, सगळ्यांनी स्मरण ठेवावं लागतं. कदाचित माझ्या परमात्म्याचा देवाला विसर पडण्याचा संभव तसं तर पडतच नाही, कारण तुम्ही केलेले छोट्यातलं छोटं सुद्धा कार्य त्याची नोंद देव घेत असतो. चित्रगुप्त हा प्रत्येकाचा हिशोब ठेवण्यासाठी देवाला नेमलेला आहे. तो आम्हाला प्रत्येकाचा हिशोब कोण ठेवतो? चित्रगुप्त. तो देवाकडे सासर होतच असतो, तरी सुद्धा काम करावं आणि देवाला हात मारावे अशा प्रकारे काम करावं, जीवनभर परमात्मा करावं, देवा निष्काम विश्वास पद्धतीने सेवा केली, आयुष्यभर देह तुझ्या परमात्मा जिजवला, तुझं कार्य प्रभूचं कार्य केलं, नामचिंतन केलं, शेवटी विनंती करावी, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. संतांना विनंती किंवा माझी सांगा काकुलती, जरी माझ्याकडे अपराध घडले तरी सुद्धा अनाथ अपराधी पतित आगळा मी असा आहे, पण तरी परी पाया नका करू. कशामुळं आता अपराध माणूस बऱ्याच सुद्धा आपण, पण देव उदाहरण करणारा आपण माफ करतो, पण त्याच्या भावाला तो अनुताप भावाला अनुताप झाला की मागील पर्याय पुढे नाही सी, मग देव आपल्याला पदरात घेतो. पण अशा प्रकारे संतांना विनंती केली, मग सुखामा तुम्ही विरहित संतांना जर देवाला सांगितलं तर मत झालेली पेक्षिना शेवटची संतजनी परिसरी, संतांना शेवटची विनंती केली जीवनदायी संतांना. आपण अगोदर परमात्मा काम झाल्या मग त्याचा रिपोर्ट द्यावा की आम्ही काम केलं, पुढचं देवाच्या त्यांचा धन्यवादिकार असते, महाफलेची पदार्थ कर्म करण्याचा अधिकार आपल्याला रिपोर्टिंग करायची, पुढचं काम देवाचं, पुढचं काम अकर्म सांभाळून मागच्या जन्मात त्याला ठेवलं, पुढे तोच ठेवणार, आपली देखील तोच हे लोक आपण बरोबर त्याच्यामुळं गोमट देखील करा माझ्या असं महाराजांचे तुला जसं वाटतं देवा तसं, कारण मी तर बाकी आहे, मला माहिती आहे पुण्य झालं का पाप झालं, मग सगळं पापाची नास्ती पापाची समाधानी आणि एवढं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुठला
सर्वजण उत्तम गायनामुळे मला जरी काय सांगणार असलं तरी उत्तम गायन करावं प्रल्हाद महाराज कैलास महाराज पांडुरंग महाराज यांची म्हणजे साथ एक साथ चांगली पडले त्यामुळे त्यांना धन्यवाद त्याशिवाय कीर्तनामध्ये मजा नाही कारण रंग कीर्तनात यायचे असेल गायन वापरतात आपल्याला गद्यातून जेवढं सांगतं एका पद्धतीने सांगण्याला जास्त लागतं आपल्या लहानपणाच्या बाबांपेक्षा कविता लक्षात त्याचं कारण गावाला नाही प्रमाण ते त्याचे वैशिष्ट्य आहे ध्रुव त्याच्या म्हणतात विसरलो माझा देवा तुम्हासी संतान आणि देवाला सांगतात दोघांना म्हणतात देव आणि संतांना किंवा दोघांना मी जर विसरलो तर तुम्ही मला विसरू नका असे काही उदाहरण नाही त्यांना जीवनभर देवाचं काही स्मरण नाही बघा व्यायाम महत्वाचा आजचा गाडी मारी साडी गेली गाडी झाली माणसं त्याच्यात काय व्यस्त आहे देवा धर्माचा काही भेटलेले नाही म्हणजे आपण फ्री आहे याच्यातच गुंतवतो याच्या पलीकडे काही जीवन आहे आपल्याला नाही की ड्रिंक अँड बी मेल एवढंच आपलं जीवन त्याच्या पलीकडे आपल्याला बघायची दृष्टी संकट देते आणि ती आपण पाहत नाही म्हणून आपल्याला सतत स्मरण करून द्यावं लागतं संत काय सांगतात सतत स्मरण करा सततम चिंतयतो माम चिंतयतो माम यतन्नतस्य जरूरतः नमस्ते माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते म्हणजे पुन्हा गर्भवास नको वाटत असेल तर काय गर्भवास कधी विष्णूचा भक्त आहे आणि त्याला गर्भवास असं होत नाही आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी हे संसारे कृपया किती वेळा नित्य व्हावे काय सांगतो न देखत गर्भवास कधी विष्णूचे आत्मदशे त्याच्या लोकांना सांगतो लक्षात ठेव विष्णूच्या दासांना गर्भवास त्यांच्या मरणाच्या चेहऱ्याची सुटका करून घ्यावी देवाला विष्णू त्यामुळे बघतो आता गर्भवासापासून सुटायचे पण सुशीचे हे नाही आपल्याला कसं सुटायचं माहिती कसं सुटायचं काही विशिष्ट मार्ग असा दृष्टी लावा जसं लक्षात पांडवांना मारण्याचं कारस्थान केलं परंतु एक असा भैरी मार्ग होता की तिथे निष्ठून जाता येईल आणि पांडवांचंही सलाम निष्ठून गेली नाही लक्षात घडून गेले कौरवांचा डाव फसला तसं आपल्याला मुक्तीचं जबाबदार नाही मनुष्य त्या धर्मात मुक्ती मिळू शकते ते तो जो मार्ग लक्षात राहतो ज्याचा जन्मात मिळवायचा म्हणून ह्याच्यातून सुटण्याचा मार्ग माहिती पाहिजे सुटण्याचा मार्ग माहिती पाहिजे गोष्टींच्या बाबतीत आपण तो पावापर्यंत देह पडला नाही कोणी
जाण्याचा चुकीचा मार्ग म्हणजे जाण्याचा मार्ग डुप्लिकेट शिवाजी बनवला शिवापासूनचा आणि छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या बाजूने तसे जन्ममृत्यू बघून सुटायचं ना तर काहीतरी मार्ग करावा काही थोडा करा भक्तिभाव करा आणि जरी करणे असेल एवढं शेवट मग काहीतरी करावं लागलं काय करायचं कोणतं साधन केल्यावर हा जीव गर्भवासाचा मुक्त होईल विष्णूचा दास असेल गर्भवास उदाहरण सांगतो अंबऋषी द्वादशीचं व्रत करायचे एक दिवशी आता द्वादशीचं पालन सोडणार इतक्या दुर्वास मुनी त्यांच्या दुर्वास मुनी आले बघा राजाला स्वागत केलं या अगदी वेळेवर आला आपण द्वादशीचं पालन दोघं सोबत करू ठीक आहे गंगेवर जाऊन येतो माझे स्नान आणि वरून मग आपण द्वादशी शिवू गुरुवारच्या गंगेवर स्नानाला गेले ते परत यायला उशीर झाला पालण्याची वेळ कुलगुरूला विचारलं अंबरीश राजा विचारलं ते म्हणजे आता दुर्वास लवकर येत नाही पालण्याची वेळ टळवली आहे म्हणून तीर्थ प्राशन करून तुम्ही पालन करू शकता जेवायचं नाही तीर्थ प्राशन असं समजून मधला आपला काढून दिला दुर्वास होते त्यांच्या चक्कर सुचणं एवढं सोपं नाही ते आल्या राजाच्या मी येण्याच्या अगोदर पालन बघितलं पाणी हे आपल्याला दुर्वास मुनीचा शाप म्हणजे देवाची सगळे धावले कारण तो खराच करायचा त्यांचा शब्द पडायचा दुर्वास मुनी त्यांचा शाप भोगावा पाणी घेणे राजाला सांगितले राजा तुला 10 जन्म व्यवस्था झाला किती 10 जन्म यावा आणि देवी तुला जन्म घ्यावा एवढं थांबलं नाही आता ती तितक्या राजाला मारला नष्ट करणार तितक्या देवाचे भक्त होते विष्णूचा भक्त विष्णू असे घेऊन आले सुदर्शन चक्र सोडून सुदर्शन चक्राला कृत्य नष्ट झाले आणि ते सुदर्शन चक्र दुर्वासाचा मारला राजाला वाचवलं आणि दुर्वासा हा खेळ आला शेवटी राजाला 1 वर्षानंतर शरण यावं राजा 1 वर्ष आपण पाहतो 1 वर्ष आणि मग दुर्वास मुनी लज्जित झाले म्हणजे राजा तुला शरण आला भगवत भक्ताला घेऊन आता राजा म्हणाला नाही निवडणूक श्रेष्ठ आहे बसा असं नसतो मी 1 वर्ष झालं तू वाट आता आपण पालन करू दुर्वास मुनी आश्चर्यचकित झाले आणि मग सुदर्शनच्या चक्रात स्तुती केली अमरशी राजांनी शांत झालं दुर्वास मुनी वाचून म्हणून हरिभावाचा कधी निंदा करायचा नाही आणि मग आता देवाला प्रकट होऊन सांगितलं दुर्वास मुनी तुम्ही जो शाप दिलाय मी घेणार मी 10 वेळा अंबऋषीचे कारण तो विष्णू भक्त आहे आणि माझं वचन आहे की विष्णू भक्ताला गर्भवास नाही कधी गर्भवास कधी दास विष्णूचे
कोणी नाही कया भय मोह चिंता कोणी राखी उदास बळकटकास भक्तीची. देवानं सांगितलं आंबऋषीचे 10 जन्म मी घेणार म्हणून 10 जन्म देवानं घेतले आंबऋषीला मुक्त केलं. म्हणून प्रमाण आहे भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले आंबऋषी कारणे जन्म म्हणाय का सुंदर विठ्ठले आंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. 10 जन्म घेतले पुन्हा देवानं मत्स्य अवतार घेतला. काय केलं वेद चोरून नेलेले वेद शंकासुरानं परत आणलं. कूर्म अवतार घेतला आणि पाठ दिली मंदराच्या पर्वताला. कधी दिली भागवत ऐकलं की नाही. भागवतामध्ये कथा आहे समुद्र मंथनाची. त्यावेळेस कूर्म अवतार झालेला देवाचा वासुकीचा दोर केला मंदराच्या पर्वताची रवी केली. देव दानवाला मिळून समुद्र मंथन करून समुद्रातून 14 रत्न काढले. त्यावेळेस त्या मंदराच्या पर्वताचा भार कुणाला सोसवेना बुडू लागला. त्यावेळेस देवानं पाठ दिली. कोणतं अवतार घेतला. कच्छप म्हणजे कूर्म म्हणजे कासवाचा अवतार घेतला. त्याच्यानंतर वरा अवतार घेतला. वरा हिरण्याक्षर पृथ्वी जाळे धरून पाताळात नेली तर देवानं वाचवलं. त्याच्यानंतर नृसिंह प्रल्हादासाठी खांबातून प्रकट झाले. हिरण्यकश्यपूला दोघा भावासाठी 2 अवतार झाले. त्याच्यानंतर कोणता जन्म घेतला. वामन अवतार घेतला. कोणता वामन अवतार. बळीला पाताळात घातलं कारण संपत्ती हरल्या देवाची संपत्ती हरण करून स्वर्ग लोकावर विजय मिळवला होता. पुन्हा बळीनं बळीराजा दैत्य बहुकर्मातला संपत्ती हरिल्या देवाची अंतवेळी तू आदिती उदरी अवतार धारी बटू झाला वामन रूपाने अवतार घेतला आणि पुन्हा बळीला पाताळात घालून बळीचा द्वारपाल झाला. देव एवढा भक्ताच्या कैवारासाठी झिजलाय. देव सुद्धा 10 जन्म घेतले. त्याच्यानंतर परशुराम अवतार 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केले. जमदग्नी रेणुकेला राक्षसाने त्रास दिला. नवे त्या सहस्र अर्जुनांना त्रास दिला. त्यांची कामधेनूही चोरली आणि जमदग्नीला मारून टाकलं. त्याचा बदला घेण्यासाठी क्षत्रिय त्यावेळेस उन्मत्त झाले होते. म्हणून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा ब्राह्मण म्हणजे परशुराम. देवाचा अवतार परशुराम झाल्यावर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्राचा जन्म. आपल्याला दररोज रामायण चालते की नाही. रामायण दररोज ऐकलं पाहिजे. तो मर्यादा पुरुषोत्तम अवतार आणि पूर्ण अवतार नंतर घेतला 8वा कृष्णाचा. 9वा मौन अवतार बुद्ध रूपाने घेतला. 10वा आता कल्की अवतार पुढे होणार आहे. घेत नाही. माझी जी काही कंडिशन आहे संसारात मला काम क्रोधाने विकाराने घातलं. संसारात माझी फजिती झाली. होऊ नये तो करू नये तो केला व्यापार. माईला बाहेर
कुटुंबाचा. मग हे तुम्हाला परत परत सांगण्याची गरज नाही. आता फार बोलू काय, पुन्हा पुन्हा सांगण्यापेक्षा अवघे पायी विदित. तुम्हाला हे सगळंच माहिती आहे, कारण साक्षी रूपानं तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात आहात. कोण? देव साक्षी रूपानं आहे. देवाच्या काही भूमिका आहेत, त्याच्यामध्ये उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोक्ता, महेश्वरा अशा काय आपल्या बाबतीच्या भूमिका आहे. म्हणून देव साक्षी रूपानं आहे. प्रत्येक कर्माचा साक्षी कोण आहे? देव आहे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी देव आहे. त्याचे चांगले वाईट फळ आपल्याला भोगावेच लागतात, त्याच्यातून कोणी सुटला नाही. विठाला म्हणतात की आता फार बोलू काही, उगा फजिती नको देवा. संसाराला आमची सगळीच फजिती केली. बघा ना, माणूस संसारात हिरवळीला बोलले, हिरवळीला पशु जसा बोलतो हिरवा चारा आला की, तसे माणसंही या संसारातल्या आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल, उगा बेजार आहे संसारात. पण संसारात सुखच नाही. किती जरी फिरला, असा कोणी जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मला शोधून. तिथं सुखच नाही. ज्ञानोबाईनं पावतीच लिहिली काय? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे कवलाची श्रवणी, आणि कैसी सुख निद्रा अंतरली इंगळाच्या. अहो इथे ढेकणाच्या बाजूवर झोपला तर मला आराम झोप मिळतच नाही. विठाला इथं सुद्धा हेच सुख आहे. आठवावे पाय विठोबा, एवढं सुख आहे संसारात. आणि या एक सुख आहे, तुम्ही मला सुख नाही का, एक आहे सुख. आठवावे पाय विठोबाचे, मग येणे होय सर्व संसार सुखाचा. न लगे दुःखाचा लेश काही. नाम चिंतन जर केलं तर सगळेच विघ्न जातात, माणसाच्या मागेली पिढ्यात जाते. त्याच्यामुळे तस्मात् सर्वेषु कालेषु मामनु स्मरण भज. देव म्हणतात सर्व काळ चिंतन कर देवाचं. सुखात दुःखात संकटात कशातही स्मरण. कोणतेही काळ नामाला काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उतरती. मग या संसाराच्या बेजाऱ्या सगळेच आहे, त्या सांगत बसण्यात वेळ नको. कारण का बायका लेकरातच माणसं गुंग झाली. दात पडले तरी सुद्धा आशा जात नाही. दिनमपी रजनी सायं रात्र शिशिर वसंतो पुनरयात. काल क्रीडती गच्छन्त्यायु पण तदपि न मोचत्या आशा वायू. आशा नावाची बाई आपल्याला सोडायला तयार नाही. मरण अलीकडे ना हाव पलीकडे म्हणल्यासारखं आपली कथा आहे. आणि आपण त्या संसारात राहतो. परंतु एक मात्र आहे सुख, की भक्ती केली तर संसारही ब्रह्मरूप होतो, सुखरूप होतो. पण भक्तीची जोड पाहिजे संसारात. मग संसार हा आपल्यासाठी बाधक नाही. कुणासाठी बाधक आहे? जववरी तववरी बाधी हा संसार. जव रखमा देवीवर देखिला नाही बाप, तवर मात्र संसार बाधक आहे. अहो सागर भी आहे, पण अगस्त्य आला की शांत बसतो. का? जववरी तववरी सागर करी गर्जना. कधीपर्यंत? जेव्हा त्या अगस्ती ब्राह्मणाला देखील नाही. अगस्ती जर समुद्र काठावर येऊन उभा राहिले तर सागर हात जोडून उभा राहतो. एरवी तुम्हाला भीती दाखवतो, खवळतो, पण कधी शांत राहतो? अगस्ती ब्राह्मणाला पाहिल्या सागर अभिमान भरतो. का? त्या पोहाने एका घोटातच सागराला कार्यक्रम केला. एकाच घोटात. जास्त बुळबुळ करायचं नाही म्हणजे एकदा समुद्राला. तुला एका घोटात सांगतो. त्याला वाटलं एवढा हडकणा ऋषी एका घोटात, पण ऋषीने आपली ताकद टाकली. एकाच घोटात समुद्र पिऊन टाकला. ते म्हणजे अगस्ती ब्राह्मण. विठाला कसं आपल्याला संसार भीती दाखवतो. आपण अगस्तींना पुढे करायचं. संसार म्हणजे नाम चिंतन केलं की संसार माग जातो. काळ जरी आला, नाम चिंतन चालू असलं की त्याला कथेच्या वेळेची आज्ञा नाही, तिकडे बाहेरूनच जावं लागतं वापस. अहो त्या नचिकेतानं यमाच्या दरबारात जाऊन 3 दिवस वाट बघितली. यम घरी नव्हता, पण आत्मज्ञानच प्राप्त करून आला नचिकेता. असा तेजस्वी बालक होता. आयुष्यात भक्ती करावी. बाकीचा पसारा देवा तुम्हाला काय सांगावा. संसाराचा धाक निरंतर आभासी. मरण भले तरी काय अवकाश. अहो मरण बरं,
इतक्या संसारात बेजार आहेत माणसाचे त्या सांगायची गरज आहे. प्रत्येक कुणाच्या मुंबई जा काहीतरी गोष्ट त्याला सांगायचं कामच नाही. त्याच्यापाशी एवढं मोठं पडले प्रत्येक जण दुःखीच आहे. राजा दुःखी प्रजा पुढे काय म्हणजे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोणी सुखी नाही. बरोबर. मग ही अवस्था असताना आम्ही वेगळं काय सांगावं देवा म्हणून आता फार बोलो काही अवघे पायी तुमच्या पायी हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता एकच करा मी तुम्हाला आणखी एकदा विनवतो की तुमची कृपा माझ्यावर असू द्या. मला देवाचा विसर पडू देऊ नका.
विनवणी केली तर तुम्हीच सांगा वैकुंठापर्यंत जाणार नाही निश्चितपणे पौळ महाराजांच्या आपले कैलास बापू आणि आपले प्रल्हाद जाधव आणि पांडुरंग यांनी जो गजर केला आणि अर्थतेने देवाला विनवणी केली कोणती शेवटची विनवणी संत जनी परिसावे आता निळकंठरावाचा विसर देवाला पडणार नाही विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी एवढ्या अर्थतेने हाक मारली ती डायरेक्ट वैकुंठाला तुम्ही मला स्तुती म्हणून म्हणायला तसं नाही एक सीट खाल्ला होता अशोकाचार्याने भारतात किती एक सीट स्वर्गात 1000 घंटा वाजले होते पांडवाच्या राजकीय किती सीट खाल्ला सुख खाय एक सीट आणि घंटा वाजते आनंद तर मग हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा निळकंठरावांनी केलेली देवापाशी विनंती कोणती की माझा विसर संतांना देवांना पडू नये पुन्हा पुन्हा मला देवाची भक्ती व्हावी आणि मला उत्तम गती मिळावी म्हणून माझ्या पूर्वजांनी जे काम केले आदरणीय विष्णुकाका असतील त्यांचे पुतणे असतील गोविंदराव आणि अंगदराव यांना खरंच धन्यवाद आहे म्हणून ही शेवटची विनवणी त्यांच्यापर्यंत गेली कारण का पाया पडून विनंती केली साधी नाही तुका म्हणे पडिलो पाया आणि कला छाया कृपे विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी एकदा विठोबा माहिती भजन घेऊ हात वर करा सगळ्यांनी जोरात नामाच्या गजरामध्ये टाळी मुखानं नाम हातानं टाळी महाघोषाची होळी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो वाणीला पूर्ण विठ्ठल
वासुदेव